तर डॉक्टर वायग्रा मेडिसिन आजकाल खूप ट्रेंडिंग आहे आणि जेनझीचा जो जनरेशन आहे ते जास्त कंझ्युम करत आहेत, पण त्याचे साईड इफेक्ट सुद्धा भरपूर आहेत. तर त्यासाठी तुमच्याकडे काही घरगुती उपचार आहेत का? वायग्रा या औषधाला जास्त पब्लिसिटी मिळालेली आहे आणि त्याचा खूप मोठा साईड इफेक्ट असा आहे की त्या गोळीची सवय लागते आणि विदिन अ स्पॅन ऑफ दोन एक वर्षामध्ये ते त्याचं इफेक्ट बिलकुल झिरो होऊन जात. मग त्याच्यानंतर जर रिझल्ट येत नसतील तर मग त्याचं म्हणजे परमनंट नपुसंकता येते आणि त्याला पेनाइल इम्प्लांट पण करण्याची गरज भासू शकते. तर हे वायग्रासारखी औषधी घेण्यापेक्षा मी तुम्हाला एक सिंपल आणि घरगुती उपचार सांगतो की आपल्या जे किचन मध्ये पॉसिबल आहे की आपलं कलिंगडचं ज्यूस घ्यायचं, दॅट इज द नॅचरल वायग्रा. त्याच्यामध्ये भरपूर मात्रामध्ये एल आर्जिनिन आहे. ओके. वायग्रा पण काय करतं की आपण जेव्हा वायग्रा कंझ्युम करतो आपल्या शरीरामध्ये एल आर्जिनिन जातं, रक्तपुरवठा वाढण्यासाठी वायग्रा मदत करते. त्याचप्रमाणे हे कलिंगडचं ज्यूस, त्याच्यामध्ये अर्धा निंबू आणि 2 आपल्या लवंग, हे जर तुम्ही डेली बेसिसवर डेली हे ज्यूस जर कंझ्युम केलं तर मला वाटतं कोणालाच वायग्रा सारख्या औषधी घेण्याची गरज